मुंबई गोवा महामार्गावरच्या कणकवलीजवळ ओसरगाव टोलनाका आज कार्यान्वित करण्यात येणार होता। मात्र यंत्रणेअभावी अनिश्चित काळासाठी टोलनाका सुरू होणार नाहीये आणि त्यामुळे संबंधित ठेकेदारांना ऑफिस तसेच टोलनाक्यावरील यंत्रणा इंटरनेट सेवा योग्य पद्धतीने सुरू केल्यानंतरच ओसरगाव टोलनाका कार्यान्वित होईल। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्गातील कणकवलीमधील ओसरगाव टोल नाका जो आहे तो आजपासून सुरू होणार अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र हा टोल नाका जो आहे तो आज देखील कार्यान्वित करण्यात आलेला नाही आणि पुढील काही दिवस देखील कार्यान्वित होणार नाही। त्याची कारणं अशी आहेत की या ठिकाणी जो टोल नाका आहे त्या ठिकाणच्या जी तांत्रिकदृष्ट्या ज्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे होत्या त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत। त्यामुळे टोल वसुली करणारी जी एजन्सी आहे त्या एजन्सीने टोल वसुलीसाठी आपल्याकडे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण गोष्टी पूर्ण होतील त्यानंतरच टोल वसुली करणार असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र यात सिंधुदुर्गवासियांसाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की सिंधुदुर्गातून या टोल नाक्यावरून ये जा करणारे जे MH07च्या गाड्या आहेत या गाड्यांना सूट मिळणार आहे। तसेच येलो नंबर प्लेट असलेल्या गाड्यांना 50% सूट मिळणार आहे। त्यामुळे सिंधुदुर्गवासियांना यातून जरी सूट मिळत असली तरी देखील गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात ये जा करणाऱ्या वाहन चालकांना या टोलचा भुर्दंड बसणार आहे। मात्र सध्या तरी पुढील काही दिवस हा टोल नाका जो तो कार्यान्वित होणार नाहीये। तांत्रिकदृष्ट्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतरच हा ओसरगाव टोल नाका जो आहे तो सुरू होणार आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, ABP माझा, कणकवली, सिंधुदुर्ग।